ते आपले स्वागत आहे. आपण कायमच शेतकरी हिताच्या आणि शेतकऱ्याच्या जीवाभावाच्या गोष्टी आणि संवेदनशील गोष्टी आपण शेतकऱ्यांपुढे आणत असतो. आज आपण माननीय श्री तहसीलदार विजय सर चव्हाण यांची आपण एक छोटीशी मुलाखत घेणार आहोत. विषय असा आहे, शेतीसाठी माती आणि पाणी जितकं महत्वाचं आहे तितकंच आहे शेती रस्ता. शेती रस्ता नसेल तर तुम्हाला शेतातून काढलेलं पीक आणि तुमचं जे खत व्यवस्थापन आहे किंवा तुमचं जे पण शेतीमध्ये मशागतीचा जो प्रश्न आहे, ट्रॅक्टर आहे, बाकीचे अवजार आहेत, ते नेण्यासाठी जो रस्ता लागतो तोच जर नसेल तर शेतकरी हा हातबल झालेला असतो. त्यामुळे आज असे तहसीलदार आपल्या समोर आहेत ज्यांनी अगदी लोक अदालतमध्ये 15 मिनिटांमध्ये चांगल्या प्रकारे निर्णय देऊन जाग्यावरतीच रस्त्याचा प्रश्न हा निकाली लावलेला आहे. त्यानंतर सर असेही आहेत की ज्यांनी रस्त्याचा निकाल हा म्हणजे शतक पूर्ण केलेला आहे. आपल्या तालुक्यात येऊन त्यांनी शतक पूर्ण केलेला आहे. म्हणजेच हजारो शेतकऱ्यांना त्यांनी आज शेतीचा रस्त्याचा जो प्रश्न आहे तो मार्गी आणि निकाली लावलेला आहे. सरांबद्दल आणखी एक सांगायचं जर झालं तर असे अधिकारी आपल्याला म्हणजे मोजकेच सापडतात जे की लाभार्थी शोधून लाभार्थ्याला लाभ देतात. जे की आत्ताच सरांविषयी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, जो की एक बाबा होते, ते स्वच्छता करत होते आणि त्यांना लाभ देण्यासाठी सरांनी अक्षरशः त्यांच्या गावापर्यंत धाव घेऊन त्यांना शोधून नंतर त्यांना लाभ दिला. म्हणजेच अतिशय कार्यक्षम आणि अतिशय उत्तम दर्जाचे अधिकारी आपल्याला हे पाहायला भेटतात. तर चला थेट मुद्द्यावर येऊया. सरांना माझा एक प्रश्न आहे, रस्त्याच्या मागणीसाठी आपण जर अर्ज केला, म्हणजे शेतकऱ्याने जर अर्ज केला तर त्या अर्जाचा निकाल आणि त्यावर उत्तर मिळणे किती दिवसाच्या अपेक्षित आहे? नमस्कार, मी विजय चव्हाण, तहसीलदार अंबड आहे. आताच आपल्या मित्रांनी एक चांगला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. खरोखरच शेतीचा रस्ता जो आहे शेतकऱ्यांसाठी आणि सर्वांसाठीच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. जसं यांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं ज्यावेळेस तहसीलमध्ये शेतकरी एखाद्या रस्त्याविषयी मागणी करत असतो, तर रस्त्याविषयी मागणी करत असताना त्यांचे दोन वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. पहिला, जर समजा शेतकऱ्याचा रस्ता अस्तित्वात असेल आणि तो जर अडवला गेला असेल तर तो मामलेदार कोर्ट ॲक्ट या कायद्याखाली त्याच्या कलम 5 प्रमाणे अर्ज करणं अपेक्षित आहे. आणि ही जी काही सर्व प्रक्रिया आहे ही न्यायालयीन प्रक्रिया चालवल्या जाते. सदरील प्रक्रियेवरती अर्ज केल्यानंतर त्याच्यावर सविस्तर सर्व जी काही न्यायालय प्रक्रियेचे जी काही तरतुदी आहेत त्याचं सर्व पालन करावं लागतं. त्या अनुषंगानं त्या कायदेशीर बाबीचाच पूर्तता करून कलम 5 खाली जर या ठिकाणी जर अर्ज केला तर आपण त्या ठिकाणी त्यांच्यावर आपण एक स्थळ पाहणी अहवाल मागवतो. आणि जर सदरील रस्ता जर वहिवाटीचा असेल, अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणावरून जर आपली वहिवाट असेल आणि तो जर रस्ता अडवला गेला असेल आणि तो अडवण्याचा जो काही कालावधी आहे तो 6 महिन्यापर्यंतचा असला पाहिजे. मागच्या 6 महिन्याच्या आतमध्ये तो अर्ज केला पाहिजे. म्हणजे एकदा वहिवाट असलेला रस्ता अडवून 6 महिन्याच्या आतमध्ये जर अर्ज केला तर तो व्हॅलिड ठरतो. आणि जर समजा त्याच्या पुढे गेलं तर मग त्यासाठी सिव्हिल कोर्टामध्ये म्हणजे दिवाणी न्यायालयामध्ये त्यांना धाव घ्यावं लागते. त्यापेक्षा 6 महिन्याच्या आत म्हणजे रस्ता अडवल्या 6 महिन्याच्या आतमध्ये जर आपण मामलेदार कोर्ट ऍक्टच्या सर्व तरतुदींचा विचार करून जर या ठिकाणी अर्ज केला आणि कोण अडवलं त्याचे जे काही प्रतिवादी आहेत त्यांच्या सुद्धा नावानिशी या ठिकाणी जर अर्ज केला तर त्यावर आपण सुनावणी घेऊन तात्काळ आम्ही निकाली काढतो. ही एक प्रकार झाला. दुसरा प्रकार असा आहे जो की रस्ताच अवेलेबल नाही तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 143 अंतर्गत आपण या ठिकाणी त्याच्यात रस्ता देण्याची आपण कारवाई करत असतो. सदर प्रकरणामध्ये जर एखाद्या शेतकऱ्यांनी रस्ताची मागणी केली तर आम्ही त्यानंतर तात्काळ त्यामध्ये तलाठ्याकडून मंडळ अधिकाऱ्याकडून अहवाल मागवतो आणि त्याची स्थळ पाहणी अहवाल करून त्यानंतर आमच्याकडे अहवाल आल्यानंतर आम्ही तात्काळ त्यामध्ये आम्ही सुनावणीस ठेवत असतो. सुनावणी ठेवल्यानंतर अर्जदार आणि गैर अर्जदार जे काही त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस शेतकरी हे गैर अर्जदार यांची नावं देत नाही, त्यामुळे प्रकरणाला विलंब होतो. अशा वेळेस अर्ज करत असताना नवीन अर्जाची जर मागणी करत असेल तर त्या सातबाऱ्यावरती म्हणजे तुमच्या ज्या ठिकाणी मागणी आहे त्या मागणीपर्यंतचे जे शेतकरी आहेत जे की ज्यांच्या शेतातून रस्ता जाऊ शकतो किंवा धुऱ्यावरून रस्ता जाऊ शकतो अशी तुमची धारणा असेल त्या सगळ्यांच्या शेतकऱ्यांना प्रतिवादी करणं अपेक्षित आहे, जेणेकरून आम्हाला तात्काळ त्यामध्ये आम्ही
त्यांना नोटिसेस देऊ. नोटीस दिल्यानंतर आपण सुनावणी घेतो. सुनावणी घेतल्यानंतर सर्व बाबींची त्या ठिकाणी पडताळणी केली जाते. सुनावणी किती असावीत याबद्दल बंधनकारक नसतं. तरी जनरली आपण समजा एखाद्या प्रतिवादींना नोटीस पोहोचली नसेल तर आपण परत अजून आपण नोटीस काढत असतो. आणि त्याच ठिकाणी आपण जर समजा त्यामध्ये सुद्धा नोटीस पोहोचल्याची शक्यता नसेल तर आपण जाहीर प्रकटन काढतो. जाहीर प्रकटन काढून 2 किंवा 3 सुनावणी मॅक्सिमम, सुनावणीचं बंधन नाही, परंतु अर्जदार आणि गैर अर्जदार यांना म्हणणे मांडण्याची संधी पुरेपूर देणं हे त्याच्या कायद्याचं त्यामागचं आत्मा आहे, तत्व आहे. हे झाल्यानंतर एका सुनावणीमध्ये सुद्धा मी अनेक प्रकरणामध्ये निकाल दिलेला आहे किंवा त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. हे झाले 2 प्रकार रस्त्याचे. तात्काळामध्ये आम्ही जर समजा एखाद्या वेळेस आयदर पार्टी म्हणजे अर्जदार किंवा गैर अर्जदार जे काही आमच्याकडे तलाठी मंडळ अधिकारी यांचा अहवाल आलेला असतो त्या अहवाला व्यतिरिक्त तहसीलदार यांना सुद्धा स्थळ पाहणी करण्याची विनंती करतात. त्यामुळे त्यामध्ये स्थळ पाहणी सुद्धा होते आणि स्थळ पाहणी करून वस्तुनिष्ठ हे झाल्यानंतर आम्ही त्यामध्ये आदेश करत असतो. आता सध्या जे चालू आहे तर ते मोठ्या प्रमाणात आमच्याकडून रस्त्याच्या बाबतीत कारवाई करणं सुरू आहे. बऱ्याच अंशी शेतकरी यांचे अर्ज येतात. त्याचबरोबर काही शेतकरी सुद्धा अडवतात. काही लोक गावातील राजकारण म्हणून सुद्धा अडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतात. असे सुद्धा अनुभव आहेत. ओके सर, माझा दुसरा असा प्रश्न आहे, जर एखाद्या शेतकऱ्याने म्हणजे त्याच्या स्वतःच्या शेतातून जाणारा रस्ता जो की आहे परंतु अडवला आहे, तर त्या संदर्भात आपण कोणता निर्णय घेता? हा, मी सुरुवातीला जे सांगितलेलं आहे की एखादी वहिवाटीचा रस्ता असेल तर तो जर अडवला गेला, मग तो स्वतःच्या शेतामधून असेल किंवा कुठूनही असेल, तर त्यामध्ये आपण वहिवाटीचा रस्ता अडवला गेलास त्यामध्ये मामलेदार कोर्ट ऍक्ट या कायद्याअंतर्गत त्याचे कलम 5 नुसार आपण त्याच्यामध्ये 5(2) नुसार आपण निर्णय घेतो आणि तो तात्काळ आपण तेही करतो. आणि त्याला अपील हे सर्वोच्च माफ करा उच्च न्यायालयामध्येच आहे. त्याची फक्त रिव्हिजन उपजिल्हाधिकारी म्हणजे एसडीएम करू शकतात. त्यानंतर मात्र त्याला अपील मात्र उच्च न्यायालयातच आहे. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचा हवा, रस्ता, पाणी हे जर अडवलं गेलं असेल किंवा एखादी शेती त्यांची कायदेशीर शेती करत असताना त्यांच्या नावावर शेती आहे, तो मालक आहे, तो जर अडवला गेला असेल तर त्यासाठी सुद्धा मामलेदार कोर्ट ऍक्ट नुसार आम्हाला कारवाई करता येते. सर, प्रश्न असा आहे, अतिक्रमण काढल्यानंतर म्हणजेच आपण आदेश पारित केल्यानंतर सुद्धा बरेचसे शेतकरी पुन्हा त्या शेतावरती काट्या, दगड किंवा खोदकाम वगैरे असं करतात. म्हणजे अक्षरशः आदेशाची अवहेलनाच आपण त्या गोष्टीला म्हणू. तर यावर पुढे काय कार्यवाही करता येईल सर? नक्कीच चांगला प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न घेऊन माझ्याकडे शेतकरी आलेले होते. आमच्याकडून सविस्तर सुनावणी घेऊन आदेश दिल्यानंतर सुद्धा अनेक वेळेस काही तर म्हणजे जे लोक आहेत, आम्ही समजा तलाठ्यामार्फत आम्ही रस्ता मोकळा सुद्धा करू, आदेश झाल्यानंतर रस्ता मोकळा करून दिलेला असतो. रस्ता मोकळा करून दिल्यानंतर बरेच ठिकाणी खोडसाळपणे काही लोक रस्ता अडवतात, खोदून टाकतात, पाणी टाकतात, त्याचबरोबर काटे टाकतात, झाडं तोडून टाकतात किंवा एखाद्याचं ऊस जाणार असेल तर त्या ठिकाणी सुद्धा अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळेस आम्ही त्यांना समजून सांगण्याचा सर्वप्रथम प्रयत्न करत असतो. परंतु जर ते ऐकत नसेल तर ते ऍक्च्युली ती फौजदारी स्वरूपाचाच गुन्हा त्यांच्यावर होतो, कारण ते फौजदारी स्वरूपाचीच कारवाई त्यांच्यावर होणं अपेक्षित आहे. जर असं कुठं होत असेल तर आम्ही त्यांना पोलीस ठाण्यामध्ये जाऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आम्ही सल्ला देतो. आणि बऱ्याच वेळेस आम्ही सुद्धा स्वतः गुन्हा दाखल करण्याचा आम्ही या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. तरी सुद्धा अशी कोणी जर अडवणूक करत असेल तर अशा अडवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना माझं या ठिकाणी सूचना आहे की त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये रस्ता समजा दिलेला असेल तर त्याला कोणीही अडवणूक करू नये. त्यांना जर रस्त्याचं तो मान्य नसेल तर ते वरिष्ठ कोर्टामध्ये जाऊन ते अपील करू शकतात. आणि जर समजा त्यांनी स्टे किंवा स्टेटस को दिला किंवा त्या कायद्यामध्ये त्या आदेशामध्ये बदल केला तरच त्या रस्त्यामध्ये छेडछाड करण्याचा अधिकार आहे. आता तर महाराष्ट्र शासनाने जर समजा रस्त्याच्या ह्याच्यामध्ये छेडछाड करण्याचा कोणी प्रयत्न केला तर फौजदारी स्वरूपाचे डायरेक्टली गुन्हे दाखल करण्यास सुद्धा आदेशित करण्यात आलेले आहेत. धन्यवाद सर. सर, आणखी एक प्रश्न होता. आता बरेचसे रस्ते जे की आपण आदेश पारित केल्यानंतर पूर्ण कंप्लीटही झाले, चांगल्या प्रकारे त्यावर वहिवाटही सुरू झाली, परंतु हा जो प्रश्न आहे पाणी सोडण्याचा किंवा काट्या कुंपण, तर याला आपण पक्क्या रस्त्यामध्ये म्हणजे आता आपले पालकमंत्री शेतरस्ता योजना जी आहे याद्वारे रस्ते पक्के करण्याकरता आपल्याकडे काही अधिकार आहेत का? 100% खूपच छान असा प्रश्न हा सुद्धा आहे. कारण माग पालकमंत्री पांदन रस्ता योजना होती
आता महाराष्ट्र शासनाने या वर्षीपासून मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ता शेतपक्के रस्ते जे आहेत ना ते या ठिकाणी राबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक तालुक्यामध्ये हे रस्ते ही जी मोहीम आहे आम्ही राबवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ज्या ज्या ठिकाणी हे जे रस्ते आहेत त्या रस्ते म्हणजे सर्वप्रथम आपण ज्या ठिकाणी कुठेही अतिक्रमण नाही किंवा वादविवाद नाही असे रस्ते आपण निवडलेले आहेत. ते रस्ते खडीकरण म्हणजे मजबूतीकरण करण्याकरता योजना शासनाने आणून दिलेली आहे आणि या ठिकाणी कोणत्या हेडमधून पैसे घ्यावेत यासाठी बंधन नाही. आणि या जे काही मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्त्याचे जे काही अध्यक्ष आहेत त्या विधानसभेचे आमदार महोदय जे आहेत ते त्याचे अध्यक्ष आहेत आणि SDM हे त्या ह्याचे सचिव आहेत आणि बाकीची जी काही यंत्रणा आहे त्याचे सदस्य आहेत. त्यामध्ये ही खूप चांगली योजना आहे. मॅक्झिमम लोकांनी किंवा शेत रस्त्याचे सुद्धा असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी मजबूतीकरण केले जाऊ शकते. भविष्यात शासनाचा असा मानस आहे की जर समजा ही जर चांगली योजना म्हणजे चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांनी राबवून घेतली तर पुढे चालून ही अजून डांबरीकरण असेल किंवा सिमेंट रस्ता असेल असे होऊ शकतात आणि यामध्ये कोणत्याही निधीचं बंधन नाही. यामध्ये CSR फंड सुद्धा वापरता येऊ शकतो. म्हणजे हे शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी एक रस्त्याच्या बाबतीत क्रांतीच आहे असं आपण म्हणू शकतो. खरं तर महाराष्ट्र शासनाने आता जे काही ही बळीराजा पांदन रस्त्याचं आपल्या ठिकाणी या ठिकाणी योजनाने आणलेली आहे त्या योजनेचा आपण जास्तीत जास्त लोकांनी फायदा घेणं अपेक्षित आहे. याकरता आम्ही तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या मार्फत गावागावामध्ये सर्वे करण्याचे आदेश देण्यात आलेले होते. त्यानुसार सर्वे झालेले आहेत. त्या ठिकाणी मोजणी आता यानंतर मोजणी होणार आहे. मोजणी झाल्यानंतर नकाशावरती जिओ फेन्सिंग होणार आहे. जिओ फेन्सिंग झाल्यानंतर त्यामध्ये इस्टिमेट म्हणजे तांत्रिक इस्टिमेट तयार करून जिल्हा स्तरावरती त्यावरचा एक ठेकेदार नेमण्यात येणार आहे आणि त्यांच्या मार्फत आपण हे रस्ते पूर्णतः करून घेणार आहे. ही योजना खूपच चांगली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. सर धन्यवाद. सरांनी आपल्याला अतिशय मोलाची माहिती दिलेली आहे. वहिवाट हा फक्त मार्ग नसून किंवा रस्ता नसून हा शेतकऱ्याच्या प्रगतीचा मार्ग आहे. त्यामुळे सरांनी जे मार्गदर्शन केलं ते अगदीच मोलाचं आहे. विषय सरांनी पाठीमागे सगळ्यात शेवटी सरांनी एक संदेश दिला. शेत रस्त्याच्या वादामुळे ग्रामीण भागामध्ये भांडणे वाढतात. यावर मार्ग काढण्यासाठी आपण शेतकऱ्यांना काय संदेश द्याल सर? सर्व शेतकऱ्यांना माझं एकच आव्हान आहे की जे काही शेत रस्ता जो आहे ते कोणी आपला शेतकरीच आहे. आपण सुद्धा एखाद्या तालुक्याला जर जायचं असेल तर तालुक्याला जाण्यासाठी सुद्धा आपण कोणत्या तरी रस्त्यावरून येतो. त्या ठिकाणी कोणाची तरी शेती गेलेली आहे त्या रस्त्यावरून आपण कोणालाही अडवू नये. आणि शेतकरी धर्म जसं शेजारी धर्म असतो शेजारी धर्म पाळणं गरजेचं असतं त्याच ठिकाणी शेतकरी धर्म आपण पाळायचा आहे. थोडक्यात जर समजा कमीत कमी नुकसान होऊन जर आपली जर शेतामधून रस्ता जात असेल तर नक्कीच आपलं एकमेकाला सहाय्य होणार आहे आणि नक्कीच शेती करण्यासाठी शेती कसण्यासाठी एकमेकाला मदत होणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये असं कायदेशीर म्हणजे तहसीलदारला येऊन रस्ता काढून देण्याऐवजी आपण स्वतःहून जर सुमोटो रस्ता काढून दिला सामंजस्याने घेतलं तर अजून तुमच्यामधले संबंध चांगले राहतील आणि एकमेकाला अडीअडचणीच्या वेळेस एकमेकाची मदत होईल आणि एकमेकाला सुद्धा मार्गदर्शन शेतीच्या अनुषंगाने सुद्धा मार्गदर्शन मिळेल आणि आपल्या इथले जे काही सौहार्दपूर्ण वातावरण आहे तो मोठ्या प्रमाणात होईल. आणि त्या अनुषंगाने मी सर्व तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये एकमेकाचे दुजाभाव न करता सौहार्दपणे वागून जास्तीत जास्त आपण एकमेकाला रस्ते देऊन या ठिकाणी चांगली प्रगती करूया. आणि अडचण आलीच तर आम्ही आहोत आणि त्या ठिकाणी कधीही आम्ही अर्ध्या रात्री शेतकऱ्यांसाठी येऊन आपण रस्ता खुला देऊन करण्याचा प्रयत्न करत आहोत. तहसीलदाराकडे मोठ्या प्रमाणात अर्ज आलेले आहेत आणि अर्जाची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे आपण ती सुद्धा गोष्ट आपण जाणीव करून घेणं गरजेचं आहे. मॅक्झिमम प्रकरणात आम्ही प्रायोरिटीनंच रस्त्याचे प्रकरण आम्ही तात्काळ काढण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु एकच तहसीलदार अनेक ठिकाणी जाऊ शकत नाहीत आणि सदरील प्रक्रिया दोन्ही प्रक्रिया ही कायदेशीर असल्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया असल्यामुळे त्यामध्ये आम्हाला न्यायालयीन प्रक्रियेचा सुद्धा या ठिकाणी अवलंब करावा लागतो. सुनावणी द्यावी लागते. याचंही आपण सर्वांनी माहिती असावी जेणेकरून आपल्याला सुद्धा काही अडचण येणार नाही. त्यासोबतच सर्व शेतकऱ्यांना ही महाराष्ट्र शासनाने जी काही नवीन योजना मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ता जी काही आणलेली आहे त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा त्याकरता मी आवाहन बी करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. सर माझा आणखी एक प्रश्न आहे. जसं की आज शेतकऱ्याकडे डाळिंब आहे, मोसंबी आहे, ऊस आहे, अनेक पिके आहेत जसं की टोमॅटो, अशा भरपूर पिकांचा शेतकरी हा उत्पादित शेतकरी असतो.
उत्पादन करत असताना उत्पादनही चांगले येते, हार्वेस्टिंगची वेळ येते सर, आणि नेमकी रस्ता नसतो सर. हा खूप मोठा संवेदनशील प्रश्न आहे. त्याबद्दल आपण काय सांगाल सर? नक्कीच. अर्ज बाजारी केल्यानंतर किंवा अर्ज आल्यानंतर त्याला सुनावणी देणे, त्याच्यानंतर स्थळपाहणी करणे व सर्व बाजूंची म्हणजे बाजू ऐकून घेतल्यानंतर, युक्तिवाद वगैरे ऐकून घेतल्यानंतर निर्णय द्यायला बराच वेळ लागतो. दरम्यानच्या कालावधीमध्ये जर तुमची एखाद्या शेतामधून माल काढणं गरजेचं आहे, समजा शेतातलं पीक तात्काळ काढणं गरजेचं आहे, जसं ऊस आहे, टोमॅटो आहे, मोसंबी आहे किंवा इतर जे काही पीक आहे, गहू आहे, किंवा एखाद्या त्यामुळे अपरिमित नुकसान होण्याची शक्यता आहे असे जर तुम्हाला वाटत असेल, तर तो अर्जाचा अंतिम निर्णय लागेपर्यंत अंतरिम आदेश देण्याचे अधिकार तहसीलदार यांना असतात. त्यासाठी जो मूळ अर्ज आहे, तो मूळ अर्जावर सुनावणी होऊन त्याचा अंतिम निर्णय तर वेगळ्यांना लागतच असते. त्यापूर्वी जर तुम्हाला अशी काही परिस्थिती असेल की समजा एखाद्या शेतामध्ये पाणी देण्यासाठीच कोणी नाला अडवलेला असेल, किंवा एखाद्या शेतामध्ये जाऊन लागवड करण्यासाठीच काहीतरी रस्ता अडवून टाकला असेल आणि त्यामुळे अपरिमित नुकसान होऊ शकतो, किंवा एखाद्याचं पीक काढण्यासाठी अडवलं असेल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता जर असेल, तर अशा वेळेस आम्ही आपल्याकडून अंतरिम आदेश देण्याची जर मागणी झाली तर अंतरिम आदेश आम्ही देतो. त्यामध्ये तात्काळ त्या कारणापुरतं, म्हणजे पीक काढण्यापुरतं, पाणी देण्यापुरतं, किंवा लागवड करण्याच्या अनुषंगाने, पेरणी करण्याच्या अनुषंगाने, किंवा फवारणी करण्याच्या अनुषंगाने, किंवा एखाद्या काही तातडीच्या कारणाच्या अनुषंगाने आम्ही अंतरिम आदेश आम्ही देतो. आणि अंतिम निर्णय लागेपर्यंत तो आदेश कायम असतो. आणि अंतिम निर्णय हे संपूर्ण सुनावणी झाल्यानंतर त्याच्यात जो निर्णय असेल तो मात्र शेतकऱ्यासाठी सर्वांसाठी बंधनकारक असतो. धन्यवाद सर. आणि धन्यवाद. धन्यवाद सर. तर शेतकरी मित्रांनो, आपण सरांची एक अशी ठणठणीत मुलाखत आपण बघितली. सरांनी जो सगळ्यात शेवटी जो संदेश दिला की शेतकऱ्यांनी वाद न करता कायद्याचा आधार घेऊन नियमाने, अर्जाने, कागदपत्राद्वारे सरळ सरळ अर्ज करून त्यांच्याकडून आपण रस्ता मागून घ्यावा. कुठल्याही प्रकारचे भांडणं आपण करू नये, आणि होत असेल तर जागेवरच हा प्रश्न सोडवावा. म्हणजेच तुमची जी स्वतःची जी सामाजिक सुव्यवस्था आहे ही व्यवस्थित राहील, आणि तुमचा सखा सलोखा जो आहे, आपुलकीची जी भावना आहे ती तशीच राहील, ती बाधित होणार नाही. हा सर्वात महत्वाचा सरांचा संदेश आहे. आपण व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद.